पंतप्रधान पदासाठी खासदार फोडले. दोन 2029च्या निवडणुकीसाठी अमित शहांची तयारी. ठाकरे सेनेतील फुटीनंतर राज ठाकरेंचा हल्लाबोल. ऑपरेशन टायगर नंतर राज्यात भाजपच्या ऑपरेशन 2029 ची चर्चा रंगली आहे. याला कारण ठरलंय मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेलं खळबळजनक विधान. मुंबईतील मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी थेट भाजपच्या अंतर्गत राजकारणावर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या गेम प्लॅनवर बोट ठेवलाय. ठाकरे सेनेतील फूट नेमकी कशासाठी यावर भाष्य करताना राज ठाकरेंनी गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान पदासाठी खासदार फोडल्याचं सांगितलंय. शिवसेनेचे 6 खासदार हे भारतीय जनता पक्षामध्ये न जाता शिंदेकडे का गेले? म्हणजे वरती केंद्रामध्ये काय नेमकं राजकारण सुरू आहे आणि 2029 ची ही अमित शहा स्वतःची तयारी करतायत. आणि त्याच्यामुळे भाजपमध्ये तर असतील, जो विरोध करणारे असतील, तर बाकीचे जे सगळे गट आहेत ते बरोबर असलेले बरे. याच्यासाठीची नाही तर 6 भाजपमध्ये जाऊ शकले असते. अंतर्गत ज्याला म्हणतो ना, एक वाद, ज्वालामुखी, त्रास, असा जो गोंधळ सगळा जो आहे ना, हा या देशापेक्षा भारतीय जनता पक्षात जास्ती आहे. इतकं आतून सगळं त्यांच्याकडे पण पेटलेलं आहे. आता फक्त नरेंद्र मोदी आहेत, एक तिकडे एक मॅग्नेट आहे, त्याच्यामुळे सगळं शांत आहे. पण काही जण म्हणतात वर्षभरात अनेक गोंधळ निर्माण होतील, केंद्रातही होतील, देशभरातही होतील. बघू. राज ठाकरेंच्या या विधानामुळे 2029ला नरेंद्र मोदींऐवजी पंतप्रधानपदी अमित शहा विराजमान होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मुळात भाजपनं 75 वर्षांवरील नेत्यांना राजकीय पद देऊ नये असं धोरण ठरवलं होतं. मात्र 2024च्या विजयानंतरही पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच विराजमान झाले. आता 2029ला होणाऱ्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी 79 वर्षांचे होतील. त्यामुळे पक्षातील इतर नेत्यांकडे पंतप्रधान पदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता अनेकदा वर्तवण्यात आली आहे. त्यात पंतप्रधानपदी अमित शहांच्या नावाची चर्चा राज ठाकरेंच्या विधानामुळे सुरू झाली. मात्र त्यातही खासदारांची फूट पंतप्रधान पद टिकवण्यासाठी असल्याचं म्हणत राज ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधलाय. तर दुसरीकडे आपला पक्ष सांभाळा असं म्हणत नवनाथ वन यांनी राज ठाकरेंना टोला लगावला. राज ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत राजकारणामध्ये मतभेद शोधण्यापेक्षा आपल्या पक्षाकडे थोडंसं लक्ष द्यावं. मुळामध्ये आपल्या भाषणाचे मुद्दे संपल्यानंतर अमितभाई शहा यांचं नाव घेतलं की हेडलाईन होते, म्हणून कदाचित अमितभाईंवर अशा पद्धतीची टीका राज ठाकरे यांच्याकडनं केली असेल. एकीकडे भाजप महायुती मजबूत असल्याचा दावा करत असताना राज ठाकरेंनी थेट भाजपमधील अंतर्गत वादावर आणि अमित शहांच्या महत्वाकांक्षेवर बोट ठेवल्यानं 2029ला पंतप्रधानपदी कोण बसणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.